हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे अँड दॅट चॅप्टर इज स्ट्रेट लाईन्स. ओके, हा जो चॅप्टर येतो हा पूर्ण जेईमध्ये सुद्धा सिलेबसमध्ये आहे आणि अलॉंग विथ दॅट जेई इट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन CET. ओके, या स्ट्रेट लाईन्स नंतर आपण पुढचं एक परत चॅप्टर शिकणार आहे की जे 12th पण येतं, दॅट इज पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनसाठी तुम्हाला हे बेसिक चॅप्टर माहीतच पाहिजे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊ, आफ्टर दॅट डिस्टन्स फॉर्म्युला, देन सेक्शन फॉर्म्युला काय असतो, हे 3 टॉपिक कवर होतील. चॅप्टर सुरू करण्याआधी लक्ष द्या की थोडं आपण 2 ते 3 लेक्चर आपल्या जवळपास थेरॉटिकल बेसवरच असतील, जेणेकरून ते तुम्हाला एक प्रकारे इम्पॉर्टंट फॉर्म्युले असतील की जे की तुम्हाला बाय हार्ट प्रिपेअर करायचे आहेत. ते फॉर्म्युले एकदा प्रिपेअर झाल्यानंतर आपण एक्झाम्पल्स घेऊ. 2 ते 3 लेक्चर्स तरी तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे सॉल्व नाही करता येणार, कारण सगळंच्या सगळं थेरॉटिकल बेस असल्यामुळे ते तुम्हाला लेक्चर्स व्यवस्थित वॉच करायचे आणि अंडरस्टँडिंगसुद्धा करून घ्यायचे. ठीक आहे, तर आपण फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ द कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल रेने कार्ड्स नावाचा एक सायंटिस्ट होता की ज्याने ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ओके, म्हणून त्याचं नाव आपण त्या सिस्टीमला दिलेलं आहे, दॅट इज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, कार्ड्स नावाचा सायंटिस्ट होता रेने कार्ड्स, तर त्याचंच नाव आपण घेऊन या सिस्टीमला नाव दिलेलं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, तर जवळपास तुम्हाला सर्वांना ही सिस्टीम माहीत असेल, पण आपल्याला स्टार्ट टू एंड चॅप्टर संपवायचं की एक अशी होरिझॉन्टल लाईन आणि एक अशी व्हर्टिकल लाईन्स. ओके, ह्या 2 लाईन्स घेतो, त्या 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात एका पॉईंटमध्ये. ओके, त्या पॉईंटला आपण नाव देणार आहे नंतर, इट इज कॉल्ड ॲज द ओरिजिन. अँड ऑलवेज रिमेंबर दॅट दिस होरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल लाईन्स आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. ते एकमेकींना परपेंडिक्युलर असतील. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला क्वाड्रंट वगैरे सांगायची गरज नाही आहे. जर क्वाड्रंट, दिस इज कॉल्ड ॲज द फर्स्ट क्वाड्रंट, हा तयार कसा होतो ते लक्ष द्या. ओके, जर समजा आपण ही होरिझॉन्टल लाईन, त्या होरिझॉन्टल लाईनला मी आता नाव दिलेलं आहे XOX डॅश. काय म्हणायचं लाईनला? XOX डॅश. आणि दुसरी एक लाईन आलेली आहे YOY डॅश. दिस इज द सेकंड लाईन. ओके, तर आपण ते सांगितलं द लाईन XOX डॅश इज ऑलवेज कॉल्ड ॲज द एक्स ॲक्सिस. काय म्हणायचं? ही जी XOX डॅश लाईन आहे, या XOX डॅश लाईनला आपण एक्स ॲक्सिस म्हणणार किंवा ॲक्सिस ऑफ एक्स म्हणणार. ओके, आफ्टर दॅट जी सेकंड लाईन येते, दॅट सेकंड लाईन that is vertical line, that vertical line is called as the line YOY dash is called as the axis of Y, or we call it as a Y axis. ओके, कोणाकोणाला होरिझॉन्टल लाईनला म्हणजे XOX डॅशला आपण एक्स ॲक्सिस म्हणणार, त्यानंतर YOY डॅशला Y ॲक्सिस म्हणणार. ओके, आफ्टर दॅट कोऑर्डिनेट ॲक्सिस, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस आर कॉल्ड ॲज द ॲक्सिस ऑफ कोऑर्डिनेट किंवा कोऑर्डिनेट ॲक्सिस त्यांना म्हणतो, किंवा नेहमी करता त्यांना कधी कधी आपण ॲक्सिस ऑफ रेफरन्स म्हणतो किंवा त्यांना रेफरन्स लाईनसुद्धा म्हणतात. एक्स ॲक्सिसला आपण वाटलं तर रेफरन्स लाईन घेतो. एक रोटेशनल मोशन चॅप्टर आहे ज्यामध्ये वाय ॲक्सिसला रेफरन्स ॲक्सिस म्हणून घेतात. ओके, ते चॅप्टरनुसार त्या ठिकाणी बदलत जातं. तर कोऑर्डिनेट ॲक्सिसमध्येच आपण काय म्हणणार? ॲक्सिस ऑफ रेफरन्स कोणाकोणाला? एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला. आफ्टर दॅट नेक्स्ट द पॉईंट कॅपिटल O, हा जो पॉईंट दिसतो कॅपिटल O, इट इज ऑलवेज कॉल्ड ॲज द ओरिजिन. आणि ओरिजिनचे जे कोऑर्डिनेट्स घेतो आपण ते नेहमी करता 0-0 नेच दाखवायचे. ओके, ओरिजिनचे कोऑर्डिनेट किती? इट इज ऑलवेज 0-0, जे की या ठिकाणी आपण घेत असतो. हा जो पॉईंट असतो या पॉईंटचे कोऑर्डिनेट 0-0 आपण रिप्रेझेंट करणार. ओके, आणि नेहमी करता लक्षात ठेवा, वी ऑलवेज अझूम द डायरेक्शन ऑफ दिस OX, किंवा याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तर डायरेक्शन ऑफ दिस एक्स ॲक्सिस इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून आपण या OXला यानंतर म्हणणार आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. सिमिलरली द डायरेक्शन ऑफ OX डॅश इज अझूम टू बी निगेटिव्ह, देअरफॉर वी ऑलवेज से दॅट दिस इज OX डॅश इज नथिंग बट द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. आफ्टर दॅट वी से दॅट की दिस OY इज ऑल्सो टेकन ॲज ए पॉझिटिव्ह डायरेक्शन. या OYची सुद्धा पॉझिटिव्ह डायरेक्शन घेतो, म्हणजे हा सुद्धा झाला पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. आणि आफ्टर दॅट या OY डॅशची आपण डायरेक्शन निगेटिव्ह घेणार, म्हणून हा झाला OY डॅश इज कॉल्ड ॲज द निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ओके, ते इथपर्यंत कवर होतं सगळं पॉईंट नंबर 5 पर्यंत. आफ्टर दॅट आपल्याला एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असतो की जे एक्स ॲक्सिसवर पॉईंट येतात. ओके, असे इन्फायनाईट पॉईंट या एक्स ॲक्सिसवर येतील, त्या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट हा नेहमी करता 0 असतो. हे लक्षात ठेवा. एक्स ॲक्सिसवर असा कोणताही कितीही पॉईंट असतील तर त्या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट काय करायचं? 0 घ्यायचा. आणि आफ्टर दॅट जर वाय ॲक्सिसवर पॉईंट असतील तर वाय ॲक्सिसवर असे कितीही पॉईंट असो, त्या ईच अँड एव्हरी पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट हा तुम्हाला 0 घ्यायचा. ओके, मी काय बोललो समजलं? एक्स ॲक्सिसवर असलेल्या प्रत्येक पॉईंटचा वाय कॉर्डिनेट 0 असतो, तर
वाय ॲक्सिसवर असलेल्या प्रत्येक पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला असे दाखवायचे, इट इज 0, y और इट इज x, 0. ओके. तर हे आता काय झालेलं आहे की हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस हे काय करतात, असा जर एखादा प्लेन असेल समजा स्क्वेअर फॉर्ममध्ये, तर त्या प्लेनला डिवाइड करतात 4 भागात. ओके. तर त्या 4 भागांना आपण नावं दिलेले क्वाड्रंट फर्स्ट, क्वाड्रंट सेकंड, क्वाड्रंट थर्ड अँड क्वाड्रंट फोर्थ. XOY is called as quadrant number first, YOX dash is called as second quadrant, X dash O Y dash is called as third quadrant, Y dash O X is called as fourth quadrant. Okay, these are nothing but the quadrants. आफ्टर दॅट जर समजा आता स्पेसमध्ये किंवा कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपल्याला जर एखाद्या पॉईंटची पोझिशन दाखवायची असतील, तर त्या पॉईंटची पोझिशन दाखवण्यासाठी आपण कोऑर्डिनेट सिस्टीम अप्लाय करतो, दॅट इज 2 कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. तर 2 कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपण पॉईंटची पोझिशन दाखवतो. तर पॉईंटची पोझिशन दाखवतात नेहमी करता एक्स कोऑर्डिनेटने आणि वाय कोऑर्डिनेटने. ओके. या ठिकाणी हा पॉईंट जर असेल तर त्याच्या पहिल्या कोऑर्डिनेटला आपण एक्स कोऑर्डिनेट नाव देतो आणि दुसऱ्या कोऑर्डिनेटला त्यालाच आपण एक्स कोऑर्डिनेटलाच आपण ॲप्सिसा सुद्धा म्हणू शकतो. आफ्टर दॅट जसा वाय कोऑर्डिनेट असतो, जो सेकंड कोऑर्डिनेट येतो, दॅट इज कॉल्ड एज द वाय कोऑर्डिनेट. आणि वाय कोऑर्डिनेटसाठी एक परत वर्ड येतो, दॅट वर्ड इज नथिंग बट द ऑर्डिनेट. ओके. एक्स कोऑर्डिनेटला काय म्हणायचं यानंतर लक्ष ठेवा. थोडं स्टँडर्ड वर्ड जर आले तर एक्स कोऑर्डिनेटसाठी कधी कधी ॲप्सिसा वापरतात आणि वाय कोऑर्डिनेटसाठी कधी कधी ऑर्डिनेट हा वर्ड वापरतात. त्यामुळे ॲप्सिसा आणि ऑर्डिनेट जर आलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. ॲप्सिसा म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजेच काय, जस्ट ऑर्डिनेट. ठीक आहे. तर हे होतं आपलं दॅट इज नथिंग बट द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. त्यामध्ये आपण बरेच साईन कन्व्हेन्शनसुद्धा माहिती आहे की फर्स्ट क्वाड्रंट जर घेतला तर दोन्ही कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट हे पॉझिटिव्ह असतात, पॉझिटिव्ह आणि त्यांचे साइन्स ग्रेटर दॅन 0 घेतो. सिमिलरली क्वाड्रंट नंबर सेकंडमध्ये एक्स निगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो. क्वाड्रंट थर्डमध्ये दोन्ही एक्स आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतात. क्वाड्रंट नंबर फोर्थमध्ये दोन्ही एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, दॅट इज वाय इज लेस दॅन 0. दिस इज कॉल्ड एज द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. हे सगळं डिटेलमध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम संपलेली आहे. आता लक्ष द्या, जर पॉईंट पी असेल, पी ऑफ एक्स, वाय, तर ही जी लाईन असते पी एल लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. म्हणजे ही ओ एम जी लेंथ असणार आहे, जेवढी लेंथ ओ एमची आहे तेवढीच लेंथ या पी एलची असणार आहे. सिमिलरली नाव ओ एल इज नथिंग बट द एक्स ॲक्सिस. हे जे सगळेच्या सगळे एक्स, ओ एल इज नथिंग बट द एक्स. ओके. ओ एलची लेंथ जर एक्स असेल तर ओ एल पॅरलल दिसतं तुम्हाला पी एमला, म्हणून त्या पी एमची सुद्धा लेंथ किती घ्यायची, एक्सच घ्यायची. ओके. नाव द नेक्स्ट कोऑर्डिनेट सिस्टीम इज पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम कशाला म्हणायचं पहा, लेट दिस ओ एक्स बी एनी फिक्स लाईन. ही कोणती एखादी फिक्स लाईन असणार आहे अँड पी इज एनी पॉईंट. ओके. अँड इफ डिस्टन्स ऑफ दिस पॉईंट पी फ्रॉम द ओरिजिन. ओके. या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे ओरिजिनपासून त्याला आपण फिक्स करणार, दॅट फिक्स डिस्टन्स इज कॉल्ड एज स्मॉल आर. ओके. हे जे डिस्टन्स असणार आहे स्मॉल आर असेल आणि हा जो अँगल तयार होतो XOP. ओके. ऑलरेडी सांगितलं की दिस इज कॉल्ड एज द फिक्स लाईन और इट इज कॉल्ड एज द इनिशियल लाईन. ओके. जी इनिशियल लाईन किंवा इनिशियल रे म्हणतो आपण त्याला, तो जर फिक्स असेल तर तो टर्मिनल रेपर्यंत जेही फॉर्म होतो दॅट इज कॉल्ड एज द अँगल, दॅट अँगल इज थिटा. म्हणून मी मेजर ऑफ अँगल XOP जर आपण थिटा म्हणत असो अँड स्मॉल आर इज द डिस्टन्स ऑफ दिस पॉईंट फ्रॉम द ओरिजिन, देन द ऑर्डर पेअर R, theta. Okay, then the order pair R, theta is always called as polar coordinate of the point capital P. Okay, म्हणजे जसं आपण एक कार्टेशियन कोऑर्डिनेट दाखवायचो की P ऑफ एक्स, वाय. सिमिलरली ही दुसरी एक सिस्टीम आहे, दॅट सिस्टीम इज पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि या पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये कोऑर्डिनेट असतात दोन, एक R असतो आणि दुसरा थिटा असतो. तर R आणि थिटा म्हणजे काय ते सांगितलं. R इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ दिस पॉईंट फ्रॉम द ओरिजिन अँड दॅट थिटा इज नथिंग बट द angle between the OX and the OP. Okay, that angle is nothing but the theta and that coordinates are written as P of R, theta. Okay, after that polar coordinate system आणि कार्टेशियन coordinate system या दोघांमध्ये एक रिलेशन असतं. ओके. एक्स आणि वाय म्हणजे हे असे, the order pair x and y are called as कार्टेशियन coordinate and the order pair R, theta is called as the पोलर कोऑर्डिनेट. म्हणजे अशा दोन सिस्टम आहेत. एखादा पॉईंट जर असेल समजा तर त्या पॉईंटची पोझिशन दाखवण्यासाठी आपण दोन सिस्टीम वापरतो. फर्स्ट सिस्टीम इज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, त्यांना एक्स आणि वायने डिनोट करतो. ऑर्डर पेअर एक्स, वाय इज कॉल्ड एज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड द ऑर्डर पेअर R, theta इज कॉल्ड एज पोलर कोऑर्डिनेट. या दोघांमध्ये रिलेशन असं असतं, लक्ष द्या की दॅट रिलेशन इज
x इज इक्वल्स टू आर कॉस थीटा. ओके. अँड सेकंडली y इज इक्वल्स टू आर साइन थीटा. ठीक आहे. जर समजा तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिले असतील आर आणि थीटा, तर त्यावरून आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वाय फाइंड आउट करू शकतो. की आर आणि थीटा माहीत असतील तर फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन कॅल्क्युलेट एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू आर साइन थीटा. सिमिलरली जर समजा तुम्हाला एक्स आणि वाय म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट दिले असतील तर पोलर कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करता येतात विथ द हेल्प ऑफ दिस रिलेशन, दॅट इज आर इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड थीटा इज इक्वल्स टू इट इज रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ वाय डिवायडेड बाय एक्स. असे तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करता येतात. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट माहीत असतील तर पोलर कोऑर्डिनेट असे फॉर्म्युले अप्लाय करायचे, किंवा पोलर कोऑर्डिनेट दिले असतील किंवा माहीत असतील तर कार्टेशियन कोऑर्डिनेट काढण्यासाठी हे दोन फॉर्म्युले तुम्हाला अप्लाय करायचे. अँड दिस इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन बोथ द कोऑर्डिनेट सिस्टीम. नाव नेक्स्ट पॉईंट इज नथिंग बट द डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. तर डिस्टन्स फॉर्म्युला कशाला म्हणायचं लक्ष द्या, किंवा डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स कसं काढायचं. समजा एक पॉईंट असणार आहे पी ऑफ x1 y1, की पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत x1 आणि y1, आणि क्यू हा दुसरा पॉईंट आहे दॅट इज x2 y2. ओके. जर हे दोन पॉईंट तुम्हाला दिले असतील तर या दोन पॉईंटमधले हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करतो विथ द हेल्प ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला. अँड डिस्टन्स फॉर्म्युला इज गिवन बाय दिस. Distance between that two point P and Q is nothing but the PQ. It is equals to under root of x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square, or it is also written as x2 minus x1 मागे पुढे झाले तरी चालतात. x2 minus x1 न लिहिता एखादा काय करतो x1 minus x2 सुद्धा लिहितो, किंवा y1 minus y2 लिहितो. ओके. तर तुम्ही कोणतं एक लिहा, x1 minus x2 लिहा किंवा y1 minus y2 लिहा, काही फरक नाही पडणार. बोथ आर नथिंग बट द डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. तर आफ्टर दॅट काय करू आपण, जर समजा एखादा पॉईंट असेल, तुम्हाला दोन पॉईंट डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये काय करतात, कोणतेही दोन पॉईंटमधलं तुम्हाला डिस्टन्स काढायचं असते, आणि त्या डिस्टन्ससाठी तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट हे प्रोव्हाइड केलेले असले पाहिजे. ठीक आहे. यानंतर काय होतं की जर समजा एकच पॉईंट असेल, ठीक आहे, स्पेसमध्ये किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, तर त्याचं जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स आपण मेजर करतो फ्रॉम द ओरिजिन. म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ ए पॉईंट पी फ्रॉम द ओरिजिन वी हॅव टू कॅल्क्युलेट. मग आता एक प्रकारे ओरिजिनचे कोऑर्डिनेट सांगितले होते. ओरिजिन मीन्स कॅपिटल ओचे कोऑर्डिनेट काय असतात, 0 0 असतात. ओके. आणि हे पी या पॉईंटचे कोणतेही कोऑर्डिनेट असतील दॅट कोऑर्डिनेट्स आर डिनोटेड बाय एक्स आणि वाय. म्हणजे काय, जर एखाद्या पॉईंटचं डिस्टन्स तुम्हाला ओरिजिनपासून ते त्या पॉईंटपर्यंत जर ड्रॉ करायचं असेल, ओके, म्हणजे डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम द ओरिजिन इज गिवन बाय द फॉर्म्युला. मी काय करतो, याला x1 y1 म्हणतो. ओके. आणि यांना x2 y2 म्हणतो. आणि जर समजा एक प्रकारे ओरिजिन इज नथिंग बट द वन पॉईंट, पी इज नथिंग बट द अनदर पॉईंट, म्हणजे जो डिस्टन्स फॉर्म्युला होता आपण 2 पॉईंटसाठी अप्लाय केला होता तो सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतो. जर समजा आपण ते कोऑर्डिनेट या ठिकाणी रिप्लेस केले तर अकॉर्डिंग टू दिस पी क्यू काय होईल लक्ष द्या, x2 म्हणजेच किती आहे, एक्स. ओके. मी या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू रिप्लेस करतो. मग x2 सध्या हे OP होईल, सॉरी x2 म्हणजे मी त्या ठिकाणी x2 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी रिप्लेस करतो. इट इज नथिंग बट द एक्स मायनस x1 किती आहे, x1 इज नथिंग बट द 0, म्हणून या ठिकाणी मी 0 रिप्लेस करतो. ओके. इट इज होल स्क्वेअर प्लस आफ्टर दॅट y2 मायनस y1. y2 किती आला होता, y2 इज जस्ट y, मीन्स इट इज y मायनस 0 होल स्क्वेअर. आणि यांना जर सॉल्व केलं तर x मायनस 0 म्हणजेच किती, एक्स, दॅट इज नथिंग बट द एक्स स्क्वेअर. अँड सिमिलरली y मायनस 0 म्हणजेच किती, y, इट इज रिटन ॲज y स्क्वेअर. ओके. दॅट इज नथिंग बट द OP. म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम द ओरिजिन इज गिवन बाय द OP अँड इट्स फॉर्म्युला इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. यानंतर आपण याला शॉर्टकटच घेऊ शकतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जरी म्हटलं तरी चालतं. आणि लक्षात ठेवा, डिस्टन्स हे नेहमी करता पॉझिटिव्ह असतं किंवा त्याची आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज घेतो. म्हणजे एखाद्या जर डिस्टन्स निगेटिव्ह आलं तर आपल्याला काय करायचं असतं, त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज घ्यायची असते, किंवा त्याला आपण असा मॉड देतो. ओके. तर एखाद्या वेळेस मॉड लिहिला तर तुम्ही काही घाबरायचं नाही आहे. मॉडचं काम काय असतं की तो काय करतो, निगेटिव्ह व्हॅल्यूला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करतो, किंवा त्यालाच म्हणतो आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. नाऊ वी लर्न सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युलाचे दोन टाईप पडतात, की एक असतं इंटरनल डिव्हिजन आणि एक असतो एक्सटर्नल डिव्हिजनसाठी. ठीक आहे. त्यातला आपण फर्स्ट लर्न करणार आहे की इंटरनल डिव्हिजन म्हणजे काय. ओके. तर स्ट्रेट लाईन्स फॉर सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. ओके. फर्स्ट ऑफ ऑल सेक्शन फॉर्म्युला जनरल स्टेटमेंट असं असणार आहे, लेट P ऑफ x, y बी अ पॉईंट ऑन द लाईन joining
2 points a of x1 y1 and b of x2 y2 dividing it in the ratio ms to n. ओके, जर थोडं डायग्रामॅटिकली समजून घेतलं तर एकदम बेस्ट वेने समजतं पा. इफ ए अँड बी आर एनी 2 पॉईंट्स ओके जॉईनिंग द लाईन सेगमेंट ए बी. ओके, आणि या दोघांवर असलेला एखादा तिसरा पॉईंट आहे, दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज पी पॉईंट. ओके, मग हा पी पॉईंट काय करतो, या ए बी लाईन सेगमेंटला डिवाइड करतो दोन भागामध्ये. त्यातला पहिला भाग म्हणजेच आपण त्याला पी ए म्हणू, दुसरा भाग म्हणजेच पी बी म्हणू, किंवा त्याला ए पी आणि पी बी असंही म्हटलं तरी सुद्धा चालतं. ओके, तर हा जो पी पॉईंट असतो हा या दोघांना डिवाइड करतो. मग हा या दोघांना जर डिवाइड करत असेल तर हा काहीतरी प्रमाणात डिवाइड करतो किंवा काहीतरी भागात त्याला डिवाइड करणार आहे. तर मग मी तेच म्हणतो की दिस पॉईंट कॅपिटल पी डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी इंटरनली, कारण हा या दोघांच्या मध्ये लाईज होतो म्हणून त्याला म्हणतो आपण इंटरनली डिवाइड किंवा ओके, म्हणून पी पॉईंट डिवाइड करतो ए बीला इंटरनली इन सम रेशोज. तर त्या रेशोला मी म्हणतो की इट डिवाइड्स पी डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो एम एस टू एन. ओके, कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करत असेल, एम एस टू एन या रेशोमध्ये जर हा पी पॉईंट दोघांना डिवाइड करत असेल तर त्याला आपण असं लिहितो, इट इज पी ए अपॉन पी बी इज इक्वल्स टू एम अपॉन एन. म्हणजे हा एक प्रकारे रेशोच झाला. किंवा तुम्ही याला असं लिहू शकता की पी ए एस टू पी बी इज इक्वल्स टू एम एस टू एन. ओके, ही लिहिण्याची पद्धत आहे. मग जर समजा आपण पी पॉईंट या ए बीला डिवाइड करत असेल इंटरनली इन द रेशो एम एस टू एन, देन इट इज रिटन एज पी ए डिवायडेड बाय पी बी इज इक्वल्स टू एम अपॉन एन. तर मग आपलं काम काय असणार आहे की हा जो पॉईंट असतो, तुम्हाला काय करतात, हे दोन पॉईंट देतात किंवा लाईन सेगमेंट देतात, त्यांचे कोऑर्डिनेट पण दिले असतील ए आणि बीचे, आणि हा पी पॉईंट ज्या रेशोमध्ये डिवाइड करतो ए बीला तो रेशोसुद्धा दिलेला असतो. आणि तुम्हाला विचारतात की या पी पॉईंटचे कोऑर्डिनेट, म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय कॅल्क्युलेट करायचे असतात. तर मग एक्स आणि वाय कसे कॅल्क्युलेट करायचे ते महत्त्वाचं की ज्या रेशोमध्ये डिवाइड करतो ते या ठिकाणी येतं पा. इफ पी लाईज विदिन द पॉईंट ए अँड बी. ओके, पी जर दोघांच्या मध्ये असेल तर then P is set to divide AB internally in the ratio. Then P is set to divide AB internally. मग तो AB जर का P जर डिवाइड करत असेल AB ला इंटरनली, तर त्या P या पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत. P या पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला फॉर्म्युले घ्यायचे आहेत. फर्स्ट फॉर्म्युला घ्यायचा असतो x इज इक्वल्स टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन, अँड सेकंड फॉर्म्युला इज y इज इक्वल्स टू एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन. ओके, सेकंड फॉर्म्युला फॉर दॅट इज एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन. हां, जर लक्षात राहत नसतील तर सरळ सरळ काय करायचं, एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी जो रेशो आहे तो रेशो किती असतो, एम एस टू एन, आणि एक्स कोऑर्डिनेट कोणते आहेत, एक एक्स वन आहे आणि दुसरा एक्स टू आहे. तर काय करायचं, असे रोमध्ये लिहून घ्यायचे, एम एन एन हा झाला रेशो आणि एक्स वन एक्स टू झाले कोऑर्डिनेट. तर यांचा क्रॉस घ्यायचं, एम एक्स टू प्लस एन एक्स वन, एम एक्स टू प्लस एन एक्स वन, आणि ज्या रेशोच्या टर्म असतात त्यांच्या ॲडिशनने डिवाइड करायचं. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर जे कोऑर्डिनेट असतात एक्स वन आणि एक्स टू ते काय करायचे, इंटरचेंज. म्हणजे काय, इथल्या इथं ओरली होतं एम एक्स टू प्लस एन एक्स वन. ओके, अपॉन इट इज एम प्लस एन, अँड दिस गिव्स द एक्स कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट कॅपिटल पी. म्हणजे मी त्याला असं लिहू शकतो, इट इज पी ऑफ, जर तुम्हाला एक्स कोऑर्डिनेटची गरज असेल या पॉईंटच्या तर त्याला असं घ्यायचं एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस एन. ओके, पण त्यासाठी तुम्हाला काय काय माहीत पाहिजे, या दोन ए बी या पॉईंटचे कोऑर्डिनेटसुद्धा माहीत पाहिजे, आणि हे तो जो पॉईंट असतो पी तो कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे सुद्धा माहीत पाहिजे. सिमिलरली आता या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट लिहू शकतो मी पा कसा, एम वाय टू प्लस एन वाय वन. ओके, तर वाय कोऑर्डिनेट काय होईल, एम वाय टू प्लस एन वाय वन upon m plus n, and these are the coordinates of the point capital P which divides the line segment AB internally in the ratio ms to n. ओके, आता तुम्ही म्हणसाल याचं प्रूफ वगैरे, तर याचं प्रूफ आपल्याला वेक्टर चॅप्टरमध्ये पाहायला भेटतं. या चॅप्टरमध्ये फक्त आपल्याला त्याच्या फॉर्म्युल्याची गरज आहे, कारण एम सी क्यू वगैरे जे विचारलेले आहेत ते काही एम सी क्यू या पद्धतीने सुद्धा विचारलेले आहेत. फक्त आपल्याला फॉर्म्युलेशन समजून घ्यायचं. एकदा फॉर्म्युले समजले की आपण एम सी क्यूमध्ये क्वचित एखादा एम सी क्यू तुम्हाला कुठेतरी दिसतो, मग त्यावेळेस तुम्हाला हे कन्फ्यूज न होण्यासाठी आपण डिटेलमध्ये सगळे फॉर्म्युले अंडरस्टँड करतोय. हा राहिला प्रश्न सेक्शन फॉर्म्युल्याचा, यांचे प्रूफ जर घ्यायचे असतील तर आपल्याला वेक्टर चॅप्टरमध्ये सगळेच्या सगळे प्रूफ पाहायला भेटणारच आहेत. नाव द सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, एक्सटर्नल डिव्हिजन पहा कसं असेल. आता हा जो पी पॉईंट होता तो आधी काय होता, ए आणि बीच्या मध्ये होता. ठीक आहे, तर आता काय होईल, एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये हा पी पॉईंट जो असतो तो या ए बी लाईन सेगमेंटला डिवाइड करतो, पण तो बाहेरून डिवाइड करतो, म्हणजे एक्सटर्नली डिवाइड करतो. ओके, तर एक्सटर्नल डिवाइड करत असेल तर तो जो पी ए होता
पी एची आपण लेंथ एवढीच घेतलेली, इट इज नथिंग बट द स्मॉल एम. अँड आफ्टर दॅट तो पी बी जो होता, पी बी इज नथिंग बट द स्मॉल एन. फक्त डायग्राम चेंज होईल आणि ते डायग्राम अशा पद्धतीने होईल. ओके, ए बी आणि पी ए आणि पी बी. तर पी एची लेंथ ती टोटल एमच असणार आहे आणि पी बीची लेंथ ती स्मॉल एन असणार आहे. मग आता याला रीड करताना कसं करतो आपण की द पॉईंट कॅपिटल पी ऑफ एक्स कॉमा वाय डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी एक्सटर्नली इन द रेशो एम एस टू एन. मग असं जर होत असेल तर तुम्हाला काय करायचं असतं, परत एकदा या पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचे असतात किंवा पी या पॉईंटच्या कोऑर्डिनेटची गरज पडते. मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, बाय एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला किंवा सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, आपण काय करणार, त्या पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहिणार आणि ते कसे लिहायचे ते लक्ष द्या. या ठिकाणी ते कोऑर्डिनेट दिलेले आहेत, इट इज एक्स इज इक्वल्स टू एम एक्स टू मायनस एन एक्स वन अपॉन एम मायनस एन. म्हणजेच जर एक्स कोऑर्डिनेट काढायचा असेल तर आपण काय करायचं, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आफ्टर दॅट जर वाय कोऑर्डिनेटची गरज पडली तर वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला कोणता, वाय इज इक्वल्स टू एम वाय टू मायनस एन वाय वन अपॉन एम मायनस एन. एवढंच लक्षात ठेवा की इंटरनल डिव्हिजन असेल तर या दोघांच्यामध्ये प्लस साईन असतं आणि एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर यांच्यामध्ये मायनस साईन असतं. जर एवढंही लक्षात ठेवलं तर दोघांचे फॉर्म्युले जवळजवळ सेम आहेत, फक्त प्लस आणि मायनस साईनचा फरक येतो. ओके, तर याचंही सुद्धा प्रूफ आपल्याला वेक्टर चॅप्टरमध्ये पाहायला भेटतं. नाव नेक्स्ट टायटल इज जनरल पॉईंट ऑन ए बी. ओके, जर समजा हा एखादा ए बी हा लाईन सेगमेंट असेल, एचे कोऑर्डिनेट आहेत एक्स वन वाय वन आणि बीचे कोऑर्डिनेट असतात एक्स टू वाय टू. मग कधी कधी काय करतात, तुम्हाला फक्त ए आणि बी हा लाईन सेगमेंट देतात आणि पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट विचारतात. ओके, तर मग हा पी जो पॉईंट असणार आहे याचे कोऑर्डिनेट तुम्हाला विचारले असतील तर ते कोऑर्डिनेट विचारतात, पण मगाशी जसा रेशो दिलेला असायचा एम एस टू एन तसा यावेळेस रेशो दिलेला नसतो. मग अशा वेळेस काय करायचं की आपण काय करतो, अशा वेळेस जर समजा लाईन सेगमेंट दिला असेल आणि जो एखादा पॉईंट डिवाइड करतो त्या लाईन सेगमेंटला, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट विचारतात पण रेशो दिला नसेल, जसे की मागचे दोन फॉर्म्युले लर्न केले, सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन अँड सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, त्यामध्ये रेशो एम एस टू एन दिलेला असायचा. मग अशा वेळेस काय करायचं की जर समजा तुम्हाला रेशो दिलेला नसेल तर आपल्याला सपोज करायचं असतो की हा जो पॉईंट असतो, एनी पॉईंट, समजा तो कधी इथे असेल कधी इथे असेल इथे असेल, तर तो काय करतो की K:1 या रेशोमध्ये त्या लाईन सेगमेंटला डिवाइड करतो. आपण असं म्हणणार की नाऊ वी से दॅट पी इज द पॉईंट डिवायडिंग द लाईन सेगमेंट ए बी इन द रेशो K:1. पण या ठिकाणी मी एक्सटर्नल किंवा इंटरनल असं नाही म्हणू शकत. ओके, एक्सटर्नल किंवा इंटरनल आपण आता का नाही म्हणू शकत, ते महत्त्वाचं आहे की आपल्याला ते ठरवायचं कसं, तर ते ठरवता येतं केच्या व्हॅल्यूवरून. ओके, जर केची जेही किंमत असणार आहे ती जर किंमत पॉझिटिव्ह मिळाली तर ते डिव्हिजन असतं इंटरनल आणि ती जर किंमत निगेटिव्ह मिळाली तर ते डिव्हिजन असतं एक्सटर्नल. ओके, तर मी इंटरनली किंवा एक्सटर्नली सध्या तर नाही बोलू शकत. जेव्हापर्यंत आपल्याला केची व्हॅल्यू मिळणार नाही तोपर्यंत आपण सांगू नाही शकणार की हा इंटरनल डिव्हिजन आहे की एक्सटर्नल डिव्हिजन आहे. ओके, तर मग अशा केसमध्ये आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर विचारल्या तर त्या कशा काढायच्या लक्ष द्या. रेशो काय सिलेक्ट केला आपण, हे झाले पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट, तर रेशो आपल्याला सिलेक्ट करायचा होता K:1. ओके, आणि ए आणि बीचे कोऑर्डिनेट तर आहेत. जर एक्स कोऑर्डिनेट काढायचा असेल तर एक्स कोऑर्डिनेटला x1 x2, तर यांचा क्रॉस Kx2 प्लस 1 टाइम्स x1 म्हणजे Kx2 प्लस x1 डिवायडेड बाय एम प्लस एन सारखं. एम प्लस एन नाही सध्या किती आहे, के आणि 1 आहेत म्हणून K+1. सिमिलरली जर समजा बी या पॉईंटचे कोऑर्डिनेट पाहिजे असतील तर काय करायचं, परत रेशो तोच आहे K:1 आणि एक वाय कोऑर्डिनेट जर पाहिजे, पी या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट जर पाहिजे असेल तर किती, K:1 असंच घ्यायचं आणि वाय कोऑर्डिनेटसाठी आपण त्याला y1 आणि y2 म्हणजे वाय कोऑर्डिनेट घेतो, Ky2 प्लस 1 टाइम्स y1 असं त्याचं फॉर्म्युलेशन होईल. म्हणजे एक प्रकारे जर पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट विचारले तुम्हाला तर ते अशा पद्धतीने लिहिता येतील Kx2 प्लस x1 डिवायडेड बाय K+1. सिमिलरली Ky2 प्लस y1 डिवायडेड बाय K+1. ओके, आणि यावरून मग आपलं काम असणार आहे की फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ के. ते प्रॉब्लेममध्ये आलं की ऑटोमॅटिक लर्न होतं की हाऊ टू कॅल्क्युलेट के. एखादा दोन प्रॉब्लेम झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम आपले अजून 1-2 लेक्चर थेरॉटिकल होईल, त्यानंतर MCQ वगैरे आपण घेऊ. या टॉपिकवरचे सुद्धा काही MCQ येतील. ओके, तर केची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर डिव्हिजन हे इंटरनल असतं आणि केची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर डिव्हिजन हे एक्सटर्नल असतं. ओके, दिस इज द जनरल पॉईंट, म्हणजे कोणताही पॉईंट असो. सध्या तुम्हाला तो
कोणत्या एक या ठिकाणी फिक्स झाला, असं नाही की जर ए बी हा सेगमेंट असेल आणि पॉईंट इथे असेल तरीसुद्धा रेशो घेताना K:1 घ्या. काही लोक त्याला लॅम्बडा आणि 1 म्हणतात. जर समजा नोट्स बदलल्या तर त्या ठिकाणी सिम्बॉलसुद्धा बदलतात, K:1 म्हणायचं किंवा λ:1 म्हणायचं. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युले वगैरे लर्न करायचे आहेत किंवा फॉर्म्युले शिकायचे आणि सगळेच्या सगळे फॉर्म्युले रिलेटेड टू पॉईंट्स आहेत. ओके, तर आधी पॉईंट्ससाठी परत एक लेक्चर येणार आहे, त्या लेक्चरमध्ये सुद्धा बरेच फॉर्म्युले आहेत. ओके, तर आफ्टर दॅट ए आणि बी ला मग इथे डिवाइड करत असो, इथे डिवाइड करत असो, इथे डिवाइड केला तर K:1 म्हणू शकता तुम्ही. आणि केची व्हॅल्यू जर काढली तर तो कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे तुम्हाला ॲटोमॅटिक भेटून जातं. ओके, अँड दिस इज नथिंग बट द जनरल पॉईंट ऑन द लाईन सेगमेंट ए बी. ओके, नाव द नेक्स्ट इज मिड पॉईंट फॉर्म्युला किंवा त्याला मिडल पॉईंट फॉर्म्युला म्हणतो. म्हणजे आता काय करायचं पहा, जर लाईन सेगमेंट ए बीच आहे, ओके, लाईन सेगमेंट ए बी असेल, आफ्टर दॅट हा पी जो पॉईंट असतो हा या लाईन सेगमेंटला दोन सारख्या भागात डिवाइड करतो. दोन सारख्या भागात डिवाइड म्हणजे आपण रेशो आधी काय म्हटलं होतं, M:1, पण या ठिकाणी तसं नाही होणार की M आणि N दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे हा जर का 1 मध्ये डिवाइड करत असेल म्हणजे ए पी जर 1 असेल तर पी बी सुद्धा 1च असेल, ए पी जर 2 असेल तर पी बी सुद्धा 2च असेल, 3 असेल तर 3 असेल. म्हणजे इफ इट डिवाइड्स इन द सेम रेशो. ओके, मीन्स पी इज द पॉईंट विच डिवाइड्स द ए बी इंटरनली इन द सेम रेशो. ओके, मग तो जर का या लाईन सेगमेंटला इंटरनली डिवाइड करत असेल आणि सेम रेशोमध्ये डिवाइड करत असेल तर या पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला घेता येतात बाय युजिंग द मिड पॉईंट फॉर्म्युला. ओके, आणि तो मिड पॉईंट फॉर्म्युल्यानुसार याचे कोऑर्डिनेट असे असतात, इट इज x1 + x2 डिवायडेड बाय 2 अँड y1 + y2 डिवायडेड बाय 2. ओके, जर समजा आपण असं बोललो की if P is any point on the line segment AB, then the coordinates of the point P आपण असे मिळवले होते, it is Kx2. If P is any point on the line segment AB and it divide the line segment AB in the ratio K:1, आपण असं आधी बोललो होतो किंवा मागचा टॉपिक तोच घेतला होता. त्यावेळेस यांचे जे रूल्स ज्यावेळेस जर एक्स आणि वायचे जे कोऑर्डिनेट होते तुम्हाला असे मिळाले होते, इट इज Kx2 + x1 अपॉन K+1 अँड सेकंड वाय कोऑर्डिनेट असा होता Ky2 + y1 अपॉन K+1. ओके, तर कोऑर्डिनेट्स तुम्हाला या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करायचे होते. आफ्टर दॅट आता मी काय करतो, लक्ष द्या की हा जो रेशो होता, आता आपण काय म्हणतो मिड पॉईंट किंवा मिडल पॉईंट. म्हणजे हा पी जर मिड पॉईंट असेल तर तो काय करेल, ए बीला सारख्याच रेशोमध्ये डिवाइड करेल. सारख्या रेशोमध्ये डिवाइड करेल म्हणजेच काय, हे जेवढी किंमत असेल ए पीची तेवढीच किंमत असेल पी बीची. म्हणजे हे दोन सारखे तुकडे तयार झाले. सारखे तुकडे झाले म्हणजे यांची लेंथ सेम होईल. मग लेंथ जर सेम झाली तर 1:1 जर म्हटलं म्हणजे एक प्रकारे केची व्हॅल्यू किती झाली या ठिकाणी 1. म्हणून मी या ठिकाणी के जर 1 रिप्लेस केला तर 1 × x2 इट इज 1 × y2. सिमिलरली इट इज 1 + 1 आणि हे पण 1 + 1. आणि जर कॅल्क्युलेट केलं तर आता 1 × x2 इज x2 प्लस इट इज x1 डिवायडेड बाय 1 + 1 इज 2. सिमिलरली इट इज y2 + y1 डिवायडेड बाय 2 अँड दिस इज कॉल्ड ॲज द मिड पॉईंट फॉर्म्युला. म्हणजे काय, यानंतर लक्षात ठेवा, जर एखादा लाईन सेगमेंट ए बी असेल आणि त्या लाईन सेगमेंट ए बीवर असलेल्या मिड पॉईंटचे जर कोऑर्डिनेट विचारले तर हा खूप सिम्पल आहे. त्या मिड पॉईंटची जे कोऑर्डिनेट विचारतात ते कोऑर्डिनेट तुम्हाला असे कॅल्क्युलेट करायचे, इट इज x2 + x1 अपॉन 2 y2 + y1 अपॉन 2 किंवा y1 + y2 म्हणा किंवा y2 + y1 म्हणा, त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. अँड दिस इज नथिंग बट द मिड पॉईंट फॉर्म्युला. ओके.